वज्रचूडालंकृत पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता श्री जिजाऊ साहेबांचा विजय असो। श्री जिजाऊ साहेबांचा विजय असो। श्री जिजाऊ साहेबांचा विजय असो। भूपती प्रजापती अष्टप्रधान वेष्टित अष्टप्रधान जागृत न्यायालंकार भूषित शस्त्रात शस्त्र पारंगत सिंहासनाधीश्वर प्रौढ प्रताप पुरंदर हिंदवी स्वराज्य संस्थापक जिजाबाई सूत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। धर्मशास्त्र पंडित सर्जा रणधुरंधर श्री संभाजी महाराजांचा विजय असो। श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। नमः पार्वतीपते हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। नसा नसात भिनलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय। जय भवानी जय शिवाजी। नमस्कार मंडळी, मी अक्षय गावडे तुमचं स्वागत करतो माझगाव ट्रेकर्समध्ये। तर आज आम्ही चाललो आहोत हरिश्चंद्रगड। हा गडाबद्दल छोटं सांगायचं झालं तर ही ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखली जाते। तर आम्ही यावेळी आहोत 21 जणं, म्हणजे म्हणू शकतो 21 मोदक घेऊन चाललो आहे आम्ही त्या टाईपमध्ये। आणि बाकीची माहिती तुम्हाला मध्ये ट्रेकमध्ये कळेलच। शॉर्टमध्ये मी सांगितलं हे ट्रेकर्सची पंढरी म्हणून ओळखला जातो। मेन वैशिष्ट्य म्हणजे तिकडचा कोकण कडा। तर कोकण कडा सांगायचं झालं तर तो एक ते सांगण्याची गोष्टच नाही, तुम्हाला ते व्लॉगमध्ये दिसेलच आमच्याकडे। आणि प्रत्यक्ष भेट देऊन तर तुम्हाला ते अजून लक्षात येईल, तर तुम्ही नक्की जा तिकडे। आणि हां, एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे माझं ट्रेकर्सचा हा दुसरा व्लॉग असेल। पहिला व्लॉग तुम्ही बघितला असेलच जो कोठळीगडचा होता, हा सेकंड व्लॉग। त्यानंतर आम्ही असेच छोटे छोटे ट्रेक्स करून किंवा मोठे ट्रेक्स करून तुम्हाला अजून ट्रेकचा किंवा किल्ल्यांचा आनंद देऊ। तर आता आपण पुढे भेटूया। 10 वाजता जा। जय भवानी जय शिवाजी। बोल लवकर लवकर, काय बोलायचं? काय बोलू होता सांगतो सा लाईक शूट नको करू, सांग काय बोलायचं। 11 सेकंद शूट झाले लवकर। आम्ही आता जस्ट पाटाला पोहोचलोय आणि ह्याच्या पुढे आम्ही मस्तपैकी खाऊन घेऊन आता मस्तपैकी आम्ही ट्रेक चालू करणार। आणि मग आम्ही असे रोमांचक ट्रेक असणार आहे, तुम्ही आता पाहालच। अशा तुम्ही आणि तुम्ही एन्जॉय करा आमच्यासोबत असं वाटतं आम्हाला।
आपण ट्रेकिंग सुरुवात हे करत आहोत. अक्षय आहे. Already आता नंबर आता वन. इथून- कुठे गेलो? चल. आता खरी चढायला सुरुवात झाली आहे. सगळेच तिकडे दिसत आहेत चढताना आपल्याला बघू शकता तुम्ही. बघूया तसा सोपा आहे पण थोडी दमछाक होईलच. थोडं दमायला होतच ते पण टाळून पुढे चालत राहायचं आहे. हरिश्चंद्र पायथ्याचं गाव आणि एक छोटा रोड दिसेल तर तुम्हाला घेऊन येतो राजूर मार्गे आणि जस्ट लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल तो कलालगड. हा मोस्टली क्लाइम्बिंग किंवा रॅपलिंग करूनच करता येतो, तसा डिफिकल्ट आहे तो. तर तुम्ही प्रसारणाचा अनुभव असेल तरच तिकडे जाण्याचा करा किंवा कोणी सोबत असेल एक्सपिरियन्स पर्सन तरच ट्राय करा. हे आमचे फोटोग्राफर बंधू, कनिष्ठ बंधू म्हणू शकतो. जास्त नाही, 1 वर्षाचाच फरक आहे आमच्या दोघांमध्ये, पण फोटोग्राफीमध्ये त्यांना बराच अनुभव आहे. त्यांच्यासोबत एक व्हिडिओ छोटा प्रताप परब फोटोग्राफी. हां, तो मध्येच ट्रेकला येत असतो त्यामुळे थोडं जमाल झाला. पुढे चालेल, जास्त नाही. होप सो आपल्याला सनसेट बघायला भेटेल, यासाठी आम्ही आलो एवढं लेट होप. हां, ही माझी चिंगी नेहमी माझ्यासोबत असते, आताही आहे, पुढेही असते. आणि ही माझ्यासाठी पण अभिमानाची गोष्ट आहे. येस, फायनली वी आर ऑन फोर्ट नाव. 5:45 वाजलेत, पोचलो आहे आता. नाही जवळपास, हां बरोबर. आता उत्सुकता आहे ती आम्हाला कोकणकडे येऊन सनसेट नक्की दिसेल. बघूया काय होतं. भाई द बॉस.
हा आमचा हरिश्चंद्रगडाचा दुसरा दिवस. थोडा उशिरा उठायला झाला कारण सकाळी थंडी होती. यानंतर आता आम्ही चाललो आहे कोकण कड्यावर. त्यानंतर आम्ही पूर्ण फोर्ट एक्सप्लोर करणार आहोत. त्यात असेल हरिश्चंद्रेश्वर मंदिर, केदारेश्वराची गुहा, अजून 2 केव्ज आहेत त्या, आणि त्यानंतर आपण डिसेंडिंग स्टार्ट करणार आहोत. सकाळची पॅकेजिंगची प्रोसेस सुरू झाली आहे. सगळे आपापले टेंट प्रॉपरली काढून ठेवत आहेत. बघू शकता तुम्ही, काही जण असेच उभे आहेत. बघूया आता. यानंतर आपण जाणार आहोत कोकण कड्यावर. मस्तपैकी पोहाचा नाश्ता सकाळ उठून अशा प्रकारे नवजोत गावडे आणि अक्षय गावडे सगळ्यांना देत आहेत. हरिश्चंद्रगडबद्दल सांगायचं झालंच तर हरिश्चंद्र नाव घेतलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर तो एक कोकण कडा. कोकण कड्याचं वैशिष्ट्य सगळ्यांनाच माहिती आहे, वेगळं काय सांगायची गरज नाही. 180 डिग्रीचा अर्धावर्तुळाकार आकार आहे तो. तिकडनं सनसेट सगळ्यांनीच पाहिला असेल, नाही पाहिला तर येऊन बघा. हां, आणि त्याच्या हिस्ट्रीबद्दल थोडंसं सांगेन मी. हां, मत्स्यपुराणात देखील या किल्ल्याचा तुम्हाला उल्लेख आढळेल. तर साधारण 2 ते 3 हजार वर्षापूर्वीची हिस्ट्री या गडाला आहे. तिकडे तुम्हाला पाठी मोठी गणेशाची मूर्ती दिसते, 8 फुटाची आहे ती. ही पण त्यावेळेस कोरलेली आहे 2 ते 3 हजार वर्षापूर्वीची. आणि त्यानंतर असा इतिहास जास्त नाही आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात सांगायचं झालं तर 1747मध्ये इकडे मुघलांकडून हा किल्ला शिवाजी महाराजांनी घेतला. त्याच्यानंतर इकडे कृष्णाजी शिंदे म्हणून ते इकडचे किल्लेदार होते. तर त्यानंतर तो आपल्याकडेच होता. आपल्याला इकडनं 7-8 किल्ले सुद्धा दिसतात. तर आजूबाजूच्या ठिकाणावर फक्त लक्ष द्यायला या किल्ल्याचा उपयोग केला जायचा. तशी जास्त वसाहत या किल्ल्यावर नव्हती. हा झाला गडाचा इतिहास. तर अजून एक राजा हरिश्चंद्र का म्हणतात तर ते एक सांगतो. हरिश्चंद्रगड का म्हणतात ते एक सांगेन. तर एक पुराणात सांगितलं जातं की राजा हरिश्चंद्र इकडे राहायला होते
तर त्या ह्यानेच हरिश्चंद्रगड म्हणून याला ओळखलं जातं. तर खालती तुम्ही एंट्रन्स घेतलात पाचने मार्गे तर तुम्हाला एक राजा हरिश्चंद्राचं एक छोटेखानी मंदिर दिसेल. तसंच इथे एक टॉप पॉईंट आहे, त्याला आपण तारामती शिखर म्हणतो. ते एक इकडचं ते सर्वात उंच ठिकाण आहे आणि आपल्या महाराष्ट्रातलं तिसरं सर्वात उंच शिखर नावाने ओळखलं जाते तारामती शिखर. आणि त्यानंतर तुम्ही कोकणकड्याला गेला तर तुम्हाला एक रोहिदास म्हणून एक डोंगर आहे, त्याला तो रोहिदास शिखर म्हणून ओळखला जातं. तर राजा हरिश्चंद्राची बायको तारामती आणि त्या दोघांचा मुलगा हा रोहिदास. महत्त्वाचं एक सांगेन, जर तुम्हाला पूर्ण किल्ला पाहायचा असेल तर तुम्हाला 2 तास हे नक्कीच द्यावे लागतील, त्याशिवाय हा पूर्ण किल्ला पाहून होत नाही. तो धावपळ तुमची होतेच, मग प्रत्येक स्पॉटला तुम्हाला तेवढा वेळ देता येत नाही. तर तुम्ही नक्कीच हा किल्ला बघायचा असेल तर 2 दिवसांचा अवधी तुम्हाला काढावाच लागेल. एक तुम्ही एंट्रन्स घेतल्यावर जसं म्हणालो तसं राजा हरिश्चंद्राचं मंदिर, त्यानंतर पुढे आल्यावर तुम्हाला राजा हरिश्चंद्रेश्वर त्या शंकराचं मंदिर असेल. त्यानंतर त्याच्या राईट साईडला उजव्या साईडला केदारेश्वरची गुहा आणि समोरच हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरासमोर हरिश्चंद्र मंदिराच्या समोर तुम्हाला पुष्करणी तलाव दिसेल. आणि थोडा वरती आल्यावरती तुम्हाला या साईडला जे आता मी गुहेसमोर उभे आहोत ते तुम्हाला हरिश्चंद्रेश्वरसमोर लगेचच दिसेल. त्या लागूनच 3-4 गुहा आहेत. आणि दुसरा एक मार्ग जातो आपला राजा हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या पाठून कोकणकड्यावरती. तर तो साधारण अर्ध्या तासाचा रस्ता आहे, तो तुम्ही कोकणकडे जाऊ शकता. त्यानंतर एक जे मी मगाशी म्हणालो तारामती शिखर, इकडे जायला तुम्हाला 2 वाटा आहेत. एक कोकणकड्याच्या वाटेने जाऊ शकता, दुसरी वाट आहे ती या गुहेच्या जस्ट डाव्या बाजूने, ती तुम्हाला घेऊन जाऊ शकते तारामती शिखरावरती. तर हे एकूण असे स्पॉट्स आहेत. त्यानंतर एक अनोळखी स्पॉट असं सांगेन मी की इकडे एक बालेकिल्लासुद्धा आहे. तो बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, कारण सहसा तिकडे कोण जात नाही, म्हणून ती वाट थोडी पुरातन आहे. म्हणजे तिकडे जायचं असेल तर तुम्ही वाटेकडून घ्या नक्कीच. वाट थोडी डिफिकल्टसुद्धा आहे. तर तिकडे जायचं असेल तर प्रॉपर कोणतरी असेल तुमच्यासोबत तरच जा तिकडे. तिकडे बालेकिल्ला का, तर तुम्हाला तेही सांगेन, तिकडे तुम्हाला 2 पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतील आणि एक शिवाजीमध्ये छोटीशी मूर्ती आहे, ती अशी दगडावर दगड रचून त्याच्यावरती ठेवलेली आहे. तर हे झालं हरिश्चंद्राचे तुम्हाला काय काय पाहायला मिळेल याबद्दल. एक ट्रेकर्सने हरिश्चंद्रगड हा बघितला पाहिजे आणि सांगितल्याप्रमाणे वाटा सोप्या आहेत, तर नक्की तुम्ही या आणि 2 दिवसाचा वेळ नक्की काढा. तर मंडळी, हरिश्चंद्रगडाचा व्लॉग आपण इथेच संपवतोय. तो हा तुम्हाला ब्लॉग नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर अशाच तुम्हाला नवीन भन्नाट व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.